मराठा समाजावरती होणारे अन्याय, शेतकऱ्यांच्या आत्महत्या यावरती भाष्य करणारा एक मराठा लाख मराठा हा गणेश शिंदे निर्मित दिग्दर्शित सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झालाय। प्रेक्षकांचा या सिनेमाला भरभरून प्रतिसाद मिळतोय। ज्यावेळेस हा चित्रपट सुरू झाला त्या टायमाला माझे मित्र गणेश शिंदे यांनी ह्या पिक्चरचं दिग्दर्शन, निर्माते आणि ॲक्टर आहेत। पण ज्यावेळेस हा चित्रपटाचं शूटिंग चालू होतं त्यांनी मला फोन केला आणि सांगितलं की असा चित्रपट करतोय आणि या चित्रपटामध्ये तुम्हाला एक रोल करायचा आहे। अगदी मनात आनंद मावत नव्हता। अशा पद्धतीने एक मराठा लाख मराठा आणि जिथे कुठेतरी आपला आशय येतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी हा इतिहास घडवला आणि यामध्ये मराठ्यांचा खूप मोलाचा वाटा होतो। त्यामुळे आज हा चित्रपट प्रदर्शित होत असताना अतिशय खूप आनंद होत आहे आणि या चित्रपटामध्ये मी एक छोटासा रोल करतोय त्याचाही मला खूप अभिमान वाटत आहे। नक्कीच या ठिकाणी तुम्ही सांगितल्याप्रमाणे हा जो चित्रपट जे एक वादळ उठलं होतं, अतिशय भयानक वादळ होतं हे, आणि या वादळाला कुठंतरी हे असंच वाहत जाऊन एक न्याय मिळावा म्हणून मी प्रेक्षकांना आणि सर्वांना एक नक्कीच विनंती करीन, ज्या पद्धतीने तुम्ही या आंदोलनामध्ये सामील झाला होतात अशाच पद्धतीने हा चित्रपट सर्वांनी पाहावा आणि त्याच पद्धतीने ही ज्योत तेवत ठेवावी अशी मी नक्कीच प्रेक्षकांना या ठिकाणी विनंती करू इच्छितो। ऑलरेडी ह्या 3 गोष्टी करताना मला खूपच अवघड झालं होतं, पण शेवटी मी विचार केला की दादा कोंडकेसारखा माणूस एक गोष्ट सर्व गोष्टी एकत्र करून सिनेमा करू शकतो, तर मी का करू शकत नाही। या विचारातून आणि या भावनेतून मी हा सिनेमा करण्याचा पहिला प्रयत्न केला। 3 गोष्टी यातून मी पेलल्या। ऑलरेडी मी मराठी कास्टचा असलं तरी म्हणून मी आव्हान करतो हे चुकीचं आहे, पण हा सिनेमा ह्यासाठी बघावा की खरंच आजकाल मराठीची अवस्था खूप वाईट झाली। तो 350 वर्षापूर्वीचा काळ आणि पाठीमागचा काळ आणि आत्ताचा काळ ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे। आजची अशी परिस्थिती आहे की मराठ्यांच्या मुलांना मुली मिळत नाहीत लग्नासाठी, ऑलरेडी शिक्षणासाठी पैशाची वाईट परिस्थिती आहे, आरक्षणाच्या गोष्टी आहेत, माझे शेतकरी बांधव आत्महत्या करतात। तर आणि मेन म्हणजे हा सिनेमा मी जरी एक मराठा लाख मराठा टायटल जरी असलं ना, सर्व जाती समाजाने पिक्चर बघावा असा सिनेमा आहे। सर्वांना एकत्रित घेऊन, सगळ्या बांधवांना एकत्र घेऊन मी हा सिनेमा केला आहे आणि हा सिनेमा बघावा आणि तुम्हाला नक्कीच ह्याच्यातून प्रेरणा। नमस्कार, मी पूनम कापसे। मीही या चित्रपटामध्ये काम केलेलं आहे, एक मराठा लाख मराठा। अतिशय सुंदर असा चित्रपट आहे हा। यामध्ये जातीवाचक शब्द विशेष वापरलेले गेले नाही आहेत। समाजाला जे काही देणं आहे ते आपण काय करू शकतो आत्तापर्यंत आपण समाजासाठी, की अरे मागचा काळ कसा होता आणि आता काय झालं आहे, शिवाजी महाराजांनी काय केलं आहे आत्तापर्यंत, मागे काय केलं होतं आणि आता काय चाललं आहे, यामध्ये खूप डिफरन्स झालेला आहे। हा डिफरन्स भरून काढण्याचा प्रयत्न गणेश सरांनी केलेला आहे। तर मी नक्की दाद देते या चित्रपटाला आणि माझीही भूमिका छान प्रकारे साकारली गेली आहे। तुम्ही आवर्जून बघा। मी नफीसा शेख। मी जेव्हा या चित्रपटाचं टायटल ऐकलेला एक मराठा लाख मराठा, या टायटलमध्येच एवढं दमदार आहे ना की त्याच्यात अभिनय करताना मला खूप अभिमान झाला। आणि गणेश सर तर म्हणजे एवढी मेहनती आहे, त्यांनी मला फक्त सांगितलं की नफीसा या हा असा रोल आहे। मी ठीक आहे करूया, पण ते केल्यानंतर एवढा मला कसं ते आज लोक विचारतायत की एक मराठा लाख मराठामध्ये तुम्ही आहात का, तर ते एक्साइटमेंट आहे। आणि खरंच मी प्रेक्षकांना हे विनंती करेल की तुम्ही बघावं, का की एक माणूस कधीच काही करू शकत नाही, पण एकजुटीने सर्वांनी एकत्र आल्यानंतर आपण कोणत्याही प्रसंगाला दाद देऊ शकतो, उत्तर देऊ शकतो। पण नक्कीच सर्वांनी हा पिक्चर बघावा। एक मराठा लाख मराठा जो चित्रपट आहे ते गणेश मला कोल्हापूरला येऊन भेटले आणि हा पूर्ण स्क्रिप्ट मला सांगितले, तरी मला असं वाटलं की मी एक मराठाचं पाठीमागा देऊ आणि मी त्यांचं कार्यकारिणी म्हणून मी निर्मात केलेलं आहे। खूप छान वाटलं की मला पत्रकाराची भूमिका मिळाली, कारण पत्रकार हा समाजाचा एक अविभाज्य भाग आहे असं मला वाटतं। कारण पत्रकार जे सांगतो, जर समजा मी तुम्हाला एखादी चुकीची गोष्ट सांगितली तर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार आहात, त्यामुळे पत्रकाराने प्रत्येक गोष्टी ठासून आणि योग्य पद्धतीने सांगितली पाहिजे, जी लोकांपर्यंत पोहोचते। दुर्गा राहुल कुमार नलावडे। एक मराठा लाख मराठा हा पिक्चर खूप सुंदर आहे आणि माझी अशी विनंती रिक्वेस्ट आहे की सगळ्या मराठ्यांनी बघायला पाहिजे, कारण आपले जे मराठ्यांविरुद्ध आरक्षणाविरुद्ध जो लढा आहे आपला आज, तो नक्की ह्या चित्रपटामुळे तरी जिंकता येईल। माझ्या मनापासून ह्या पिक्चरला शुभेच्छा आहेत। आणि पाठीमागचा उद्देश आणि जो साध्य करण्यासाठी आज पिक्चर काढलेला आहे, तरी आज आमचे मित्र सर्व मित्र आम्ही आलो होतो। अतिशय उत्कृष्ट असा पिक्चर वाटला आणि
आम्ही पिंपरी चिंचवड मधनं आलो, पुणे शहरातनं सर्वांनी हा पिक्चर पाहावा आणि यातनं काहीतरी बोध घ्यावं. सर्व मराठा एकत्र येऊन आज या क्रांती मोर्चामध्ये सहभागी झाले होते. अख्खे पुणे शहर, औरंगाबाद, महाराष्ट्र सर्व एकत्र झाला होता. त्यातनं आज रक्त सळसळ असं एक पिक्चर आहे, तर सर्वांनी हा पाहावा. मी सुरेश उकरंडे. मी सगळ्यात पहिलं जे दिग्दर्शक आहे मी त्यांचं अभिनंदन करतो. त्यांनी एक सुंदर पिक्चर काढलेला आहे आणि तो जो पिक्चर काढला ना, ते जसे मोर्चाला जशी लोक जमली तशी पिक्चरला जमली नाही. पिक्चर काढले त्यावर सर्वजण जमले. जे नेते लोक आले, जे नेते लोक उतरले, की ते आज त्या पिक्चरला त्यांनी तिकीटा खरेदी करून लोकांना जे मराठा समाज होता त्यांना दाखवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता. तो आज केला नाही. तो सगळ्यात महत्त्वाची म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे. आधी समाजाला जे वाटलं की बाबा काहीतरी हे व्हायला पाहिजे होतं, तसं आरक्षणाचं हे भांडणं करण्यासाठी सर्वजण उतरले, तसे या मोर्चा पिक्चर पाहायला उतरायला पाहिजे होतं, तसे उतरले नाही. तसे सर्व नेत्या लोकांचं मी आज त्या समाजाविषयी एवढी भावना होती ती त्यांनी केली नाही, ती करायला पाहिजे होती असं मला वाटत होतं. पण हे आज पिक्चर पाहिल्यानंतर पिक्चर खूप अतिप्रतिम केलेलं आहे. पिक्चरामध्ये कुठं त्यांनी असं दाखवलं नाही, पण ते समाजात ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या त्याच्याबद्दल जे दाखवलं ते एकदम अप्रतिम आहे. त्या दिग्दर्शकाचं मी अभिनंदन करतो की त्यांनी असा पिक्चर काढला. जसं त्या नेत्या लोकांनी बी करायला पाहिजे होतं पण तसं केलं नाही, त्याच्याबद्दल हे वाईट गोष्ट आहे. संतोष आगवेकर, पुणे प्रवाहाचा संपादक आहे. मी या पिक्चरची प्रसिद्धी करण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु मला जे टीम आहे एक मराठा लाख मराठा यांनी मला कुठल्या प्रकारचा प्रतिसाद दिला नाही. आणि पिक्चरचा विषय चांगला आहे, पिक्चर त्यांनी खूप सुंदर मांडणी केलेली आहे, परंतु प्रसिद्धीला कमी पडले. मोर्चे लाखोनी निघाले आपले, परंतु तुम्ही थिएटरपर्यंत त्यांना आणू शकला नाही. एवढा चांगला विषय तुम्ही लोकांपर्यंत घेऊन जाऊ शकला नाही, याचा निषेध करतो. या सर्व टीमचा मी निषेध करतो की एवढा चांगला विषय असताना तुम्ही त्याचा खूप म्हणजे लोकांपर्यंत जाण्याची खूप गरज असते आणि मांडणी खूप सुंदर आहे. बाकी पिक्चर हा खूप उत्कृष्ट आहे आणि पिक्चर सर्वांनी आवर्जून पाहावा ही मी तर पुन्हा एकदा विनंती करतो. सर्वांनी पुन्हा एकदा थिएटरमध्ये यावं आणि जसे लाखोने आपण गर्दी केली होती तशी या पिक्चरला आपण सर्वांनी गर्दी केली. नमस्कार. आज एक लाख मराठा चित्रपट पाहिला. खूप वेगळा विषय घेऊन गणेश शिंदे दिग्दर्शक निर्माता, खूप चांगला प्रयत्न त्यांचा. पण आता यांचा एक गणेश शिंदेचा एक चांगला प्रयत्न आहे की चित्रपटाच्या माध्यमातून लोकांपर्यंत घरात जाऊन नक्कीच सरकारापर्यंत त्यांच्या काही मागण्या असतील त्या पूर्ण व्हाव्यात आणि एक चांगला संदेश लोकांपर्यंत पोहोचावा असा त्यांचा एक प्रामाणिक प्रयत्न. निश्चितच गणेश शिंदे आणि त्यांच्या टीमने एक चांगला विषय घेतलेला आहे. कारण समाजामध्ये पाहिलं असेल तर समाजाचे नेमके प्रॉब्लेम्स काय आहेत हे समजणं लोकांना गरजेचं आहे आणि या चित्रपटातून ते जाणवलेलं आहे की आपण पाहिलं की मराठा किंवा मराठी लोकांचे काय हाल आहेत आता हे या चित्रपटातून दिसतं आहे. मी आवाहन करतो सर्व प्रेक्षकांना, मराठी प्रेक्षकांना, की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने हा चित्रपट पाहावा आणि एक चांगल्या कलाकृतीला संपूर्ण महाराष्ट्रातून पाठिंबा मिळावा अशी माझी अपेक्षा आहे. एक मराठा लाख मराठा जरी नाव असलं तरी सर्व जाती धर्मीय लोकांनी हा पिक्चर पाहावा. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या व्यथा मांडलेल्या आहेत. हा एक मराठा लाख मराठा टायटल आहे, परंतु हा शेतकरी हा कुठल्या जातीपातीच्या धर्माचा नाही आहे. तो आज अत्यंत दुःखात आहे. त्याला सरकारी मदतीची गरज आहे. यासाठी सर्वांनी हा पिक्चर पाहावा आणि या पिक्चर मार्गे त्या सपोर्ट करावा. 1 ते 1.5 वर्ष जे मराठा बांधव लाखोच्या हजारोच्या मोर्चे करतात, त्या मोर्चाचं उत्तर आमचे मित्र गणेश शिंदे यांनी एक मराठा लाख मराठा या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. महाराष्ट्रातील तमाम तरुण वर्ग आणि इतर सर्व जाती धर्माच्या लोकांनी भावा असा चित्रपट बनवण्यात आलेला आहे. आणि मी आवाहन करतो जनतेला की सर्वांनी हा चित्रपट भरपूर संख्येने आणि मोठ्या संख्येने येऊन पाहावा. मराठा लाख मराठा चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक श्री गणेश शिंदे यांनी आपल्यासाठी एक मराठा लाख मराठा हा चित्रपट बनवलेला आहे. त्यांनी हा इतका मेहनतपूर्व हा चित्रपट बनवलेला आहे. एक खूप मोठी संकट येऊन देखील हा चित्रपट बनवलेला आहे. जसे शिवाजी महाराजांनी सर्व आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व गड किल्ले, जसे सर्व लोकांना घेऊन गड किल्ले जिंकले, अशाच पद्धतीने हा एक मराठा लाख मराठा हा चित्रपट बनवलेला आहे. तुम्ही सर्वांनी जाऊन जवळच्या चित्रपटगृहात पाहावा ही विनंती.